नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात कळकवणे राजवाडा येथील 2 मुलींच्या मृत्यूचे गूढ आता अधिक वाढले। ज्या स्थितीत हे दोन्ही मृतदेह आढळून आले ते पाहता घातपाताचा संशय अधिक बळावला असून त्या अनुषंगाने पोलिसांनी देखील तपासाला वेग दिलाय। नदीकिनारी आढळून आलेले मृतदेह तसंच मृतदेहावर आढळून आलेल्या खुणा यामुळे पोलीसही सखोल तपास करत आहेत। सोनाली जाधव आणि मधुरा निकम या इयत्ता 9वी मध्ये शिकणाऱ्या कळकवणे राजवाडा येथील मुली शनिवार दिनांक 16 मार्च रोजी दुपारी वैतरणा नदीकिनारी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या। तिथेच 2 मुलींचा मृत्यू झाला होता। मात्र त्या दोन्ही मुलींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहे। ठोस असे कोणतेच कारण पुढे येत नसल्याने संशयाच्या आधारे तपास सुरू आहे। पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली असून परिस्थितीजन्य काही गोष्टींवरही लक्ष केंद्रित केलं जात आहे। प्रत्यक्षात मृतदेह नदीत नव्हे तर नदी किनारी आढळून आल्याने ही आत्महत्या नसावी असा अंदाज आहे। तसंच मारहाण आणि अत्याचाराच्या कोणत्याही खुणा शरीरावर नाहीत, परंतु मृतदेहाच्या शरीरावर काही जखमा आढळल्याने घातपाताचा संशयही बळावलाय। त्या मुली खडकावर पडून जखमी झाल्यात का अथवा त्यांना उष्माघाताचा अटॅक आला असावा का? मग दोघींना एकाच वेळी कसा? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असून पोलीस यंत्रणा प्रत्येक बाजूने सखोल तपास करत आहे। दरम्यान मृत मुलींचा व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।